पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडून मतदार यादीमध्ये घोळ, अंबादास दानवेंचा मोठा आरोप। मुदत संपल्यानंतर हर्षदा शिरसाट यांचं नाव मतदार यादीत टाकलं असल्याची तक्रार। अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते। पार्थ पवार जमीन प्रकरणात अजित पवार राजीनामा देणार होते, अंबादास दानवेंचा दावा। कुर्डुवाडी नगरपालिकेसमोरील ठाकरेंच्या सेनेच्या वर्चस्वाला हटवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र गेल्या अनेक वर्षापासून धनंजय डिकोळेंच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगरपालिकेवर ठाकरेंच्या सेनेचा भगवा। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध। मिटकरी धनंजय मुंडे, सूरज चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादीचा प्रचार करणार। कोल्हापूर पाठोपाठ सांगलीच्या जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे एकजूट। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। मुंबईच्या सेना भवन परिसरात ठाकरेंचे लागलेले बॅनर काढले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या एकत्रित बॅनर लागला होता। बॅनरची जबाबदारी मनसे आणि शिवसेनेनं नाकारून खोडसाळपणाचा आरोप केला। नवी मुंबई पालिका निवडणुकी आधीच भाजपात संघर्ष, महिलाच महापौर बनावी, भाजपच्या मंदा म्हात्रेंची मागणी। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेत स्पर्धा। एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीत, तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील, कार्यकर्त्यांना विश्वास। धाराशिवच्या भूमपरंड्यात महायुतीत पेच कायम, तानाजी सावंत वाचाळवीर, माजी आमदार राहुल मोटेंची जहरी टीका। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार काळेंची मोठी खेळी। विखे पाटलांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या ओबीसी चेहऱ्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी। बीएमसी पक्षांना बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणार। आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणातून बाद झाल्यानं निवडणुकीत महिला उमेदवार आणि नवे चेहरे द्यावे लागणार। अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून युतीचा प्रस्ताव। शिंदे सेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। पालघर जिल्ह्यात नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत मवियाला सोबत येण्याचा बवियाला प्रस्ताव। त्यावर सकारात्मक चर्चा, हितेंद्र ठाकूरांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सेना भाजप वेगवेगळे लढणार। शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे लहान बंधू संजय बोरनारे यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। शिवाजी सावंत यांचा भाजपातील आजचा पक्षप्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू। नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार। चांदवडचे माजी आमदार शिरीष खोतवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ठाण्यात भाजपात सर्वपक्ष इनकमिंग वाढलं। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपच्या गळाला। दोंडाईच्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। 4 माजी नगरसेवकांचा मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। बीडच्या गेवराईत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसह पाणीपुरवठा सभापतींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पंढरपूरमध्ये एकाच वेळी माढ्याच्या 4 तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती। किरण सुरवसे, प्रदीप उबाळे, गणेश शिंदे, गणेश गोरे अशी अधिकाऱ्यांची नावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा दिलासा। पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं। हिंगोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप। भाजप आमदार आणि माजी नगराध्यक्ष जुगार खेळतात, संतोष बांगर यांची टीका। तर निलेश घायवळ सुद्धा आमदार बांगर यांच्याशी संबंधित भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा दावा। गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता। काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी निश्चित, तर भाजपात तिघींमध्ये रस्सीखेच। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप।
बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या 3 दिवसात केवळ 5 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज नाही. अजूनही महायुती आणि आघाडीमध्ये समन्वय नसल्यानं इच्छुकांमध्ये संभ्रम. रायगडमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. पक्षांना योग्य उमेदवार मिळत नसल्याची चर्चा. राज्यात 7 महिन्यात 4 लाखाहून अधिक मतदार वगळले. 7 महिन्यात 18,80,553 नव्या मतदारांची नोंद. यवतमाळ नगरपालिकेत गृहिणींनी वाचला शहराच्या समस्यांचा पाढा. येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकाकडून अपेक्षा व्यक्त. घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न असूनही पाणी पुरवठ्याबाबत तक्रार. सलील देशमुखांच्या पुढाकारानं शिवसंविधान आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात उतरणार. ज्या ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी होणार नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी हा शिवसंविधानमध्ये असेल, सलील देशमुखांनी केलं स्पष्ट. राष्ट्रीय पातळीवर 38वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा निवडणुकांमुळे पुढे ढकलली. 15 ते 20 जानेवारी दरम्यान स्पर्धा पार पडणार. यवतमाळमध्ये 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान. जिल्हाधिकारी कार्यालयातून मध्य प्रदेश आणि चंद्रपूरहून आलेल्या 11 तालुक्यांच्या ठिकाणी ईव्हीएमचं वाटप. नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर तब्बल 150 बॉक्स विदेशी मद्य जप्त. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता निरीक्षण पथकाची कारवाई. 2,30,000 रुपयांची रक्कम जप्त. धाराशिवच्या अपसिंगा जलजीवन योजनेचं काम निकृष्ट. 19 कोटींची योजना मात्र पाणी पुरवठ्याची पाईपलाईन उघड्यावरच. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून चातगावला नवीन पोलीस ठाणं. उद्या होणार पोलीस ठाण्याचं उद्घाटन. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना अडवणार साखर कारखान्याच्या गाड्या. साखर कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दर मान्य नसल्यामुळे ऊसतोडी थांबवण्याचा इशारा. बीडच्या शिरूर कासार न्यायालयाचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना हजर राहण्याचे आदेश. मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. प्रभादेवी स्थानकालगतचा भुयारी मार्ग बंद केल्यानं प्रवाशांची कोंडी. पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची गर्दी. मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दहिसर टोल नाक्याचं स्थलांतर. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 2,600 रुपयांनी वाढला. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा. नागपूर विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप. जुन्नरमधील कल्याणनगर महामार्गावर ओतूरमध्ये बिबट्याची दुचाकीवर धडक. चालत्या दुचाकीवर झडप मारल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. बुलढाण्याच्या सिंदखेडा राजा तालुक्यात ताडशिवणी गावाजवळ 53 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती. सोलापुरात गळफास घेऊन वकील तरुणाची आत्महत्या. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर. बुलढाण्याच्या चिखलीत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारींचा मृत्यू. मुंबईवरून चिखलीकडे परतताना कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू. यवतमाळच्या कळंब तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. 2.5 ते 3 लाखांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती. कवठे महांकाळमध्ये तक्रार दिल्याच्या रागातून पोलीस ठाण्याजवळ एकावर चाकून हल्ला. 8 जणांकडून हल्ला करण्यात आला असून मोहसिन दस्तगीर हल्ल्यात जखमी. पंढरपूरच्या तिसंगीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटलं. 6,80,000चा मुद्देमाल लंपास. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये चोरट्यांनी 4 दुकानं फोडली. दुकानातील रोख रक्कम आणि साहित्य केलं लंपास. बुलढाण्यात सोयाबीन घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला आग. नागपूर मुंबई जुन्या महामार्गावर अचानक आग लागल्याची माहिती. अमरावतीत स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अकोल्यातून अटक. स्टेजवर जाऊन नवरदेवावर चाकून वार केले होते. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील प्रतिनिधी निवडणुकीचा निकाल लागल्यावर वर्ध्याच्या महात्मा गांधी विश्वविद्यालयात विजयोत्सवाची घोषणा. धाराशिवच्या कळंब तालुक्यात मंगरुळमध्ये अतिवृष्टीत नदीवरील पूल गेल्यानं नागरिकांचा पाण्यातून प्रवास. नंदुरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली. मक्याला अपेक्षित दर नसल्यानं तसंच ओला मका चांगल्या दर्जाचा नसल्यानं 1,000 ते 1,300 पर्यंतचाच दर.
मुंबईत तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीत वाढ. पुढचे 4 ते 5 दिवस किमान तापमान बदलणार नाही. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर थंडी वाढण्याचा अंदाज. मुंबई लोकलमध्ये बनावट तिकीट तयार करून फसवण्याचा प्रयत्न. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला रंगेहात पकडलं. नारायण डोह इथून आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा शिक्रापुरात पोहोचला. उद्या दिंडी आळंदीत पोहोचणार. अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्र बाल्टिमोरमध्ये भीषण आग. आगीचं कारण स्पष्ट. फ्लोरिडात दुचाकी कारला धडकताच एक जोरदार स्फोट. दुचाकीस्वार आगीत जळून खाक. जॉर्जियामध्ये तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान कोसळलं. अपघातात विमानातील 20 जणांचा मृत्यू. चीनमधील जलविद्युत केंद्रावरील पूल कोसळल्याचा धोकादायक व्हिडिओ समोर. सुदैवानं जीवितहानी नाही. वाराणसीत इटलीमधील दाम्पत्याचा हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह संपन्न. इटलीतील ग्लोरियस आणि एंटलोया यांचा वर्षभरापूर्वीच विवाह. दहशतवादी हल्ल्यातील आरोपींची आणखी एक कार जप्त. तपास यंत्रणांनी ब्रिझा कारही जप्त केल्याची माहिती. फरीदाबाद मॉडेलमधील डॉक्टर आदिलचं काश्मीरमधील लग्न रडारवर. आदिलच्या काश्मीरमधील लग्नाला शेकडो वऱ्हाड्यांची उपस्थिती. लग्नातल्या काश्मीरातले वऱ्हाडी. रुग्णालयाचे स्टाफ मेंबरचीही चौकशी. दिल्ली स्फोटावेळी गाडी चालवणारा डॉक्टर उमरच होता. यावर शिक्कामोर्तब. डॉक्टर उमरच्या DNA रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. दिल्ली स्फोटातील मुख्य सूत्रधार उमर तुर्कमान गेटजवळ मशिदीमध्ये गेल्याचं CCTV फुटेज समोर. लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये येण्यापूर्वी उमर तुर्कमान गेटजवळ मशिदीत गेला होता. दहशतवादी उमर मोहम्मद दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवताना CCTVमध्ये चित्रित. फरीदाबाद पोलिसांनी खांडवली गावातून दिल्ली कार स्फोटातील संशयित लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार केली जप्त. दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधी दहशतवाद्यांनी सेशन नावाचं ॲप बनवलं होतं. सेशन ॲपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. दिल्ली स्फोटातील आरोपींकडे आढळले 20 लाख रुपये. डॉक्टरांनी 20 लाख रुपये गोळा करून उमरकडे सोपवल्याचं समोर. डॉक्टर शाहीनचे कानपूर कनेक्शन उघड. शाहूजी महाराज कानपूर विद्यापीठात शिक्षण घेतल्याचा दावा. डॉक्टर शाहीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मुजम्मिलच्या घरात मिळालेल्या डायरीत दहशतवादी कटाची माहिती. डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून हस्तगत. दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात देशभरात छापे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 3 डॉक्टरांना केली अटक. दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी एकूण 4 शहरात स्फोट घडवण्याचा कट होता. 8 संशयित दहशतवाद्यांनी हा कट आखला होता. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता. दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांची माहिती. दहशतवादी मुजम्मिलनं जानेवारीत रेकी केली होती. दिल्ली स्फोटाप्रकरणी अल फलाह विद्यापीठात आतापर्यंत 70हून अधिक लोकांची चौकशी. 6 जण ताब्यात. दिल्ली स्फोटानंतर आसाममध्ये मोठी कारवाई. आसाम पोलिसांनी 15 जणांना केली अटक. स्फोटाच्या ठिकाणी परिसरात फॉरेन्सिक टीमकडून कसून शोध. स्फोटाच्या आसपासच्या इमारतींमधून पुरावे गोळा करण्यात आले. दिल्ली स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शोपियानमधील रहिवासी इमाम इरफान अहमदसह 7 जणांना केली अटक. दिल्ली स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.